पब्लिकच्या हातात हात देत आलेलं की अमिताभ बच्चन आणि हे मिकी माऊस बसलंय गप. पण हे टायगर म्हणत होतं तुला मी आता चोपन. अरे ह्याला मी काय केलेलं. इथं विषय काय झालेला, मी पावडर बिवडर लावून आवरलेलं कारण आमचं मुंबईला जायचं ठरलेलं. इथं गाडीचा अवतार बघून इष्टीनच जाऊ वाटत होतं. भावाला पण म्हणलं लगेच जाऊन मार स्टार्टर. मी आज जाऊन भांग पडतो तवर. त्यात नेमकं ह्यानं पण गोगल विसरलं आणि मम्मीनं बरोबर कलेक्शनच आणलं. मी थोरलं आणि हे असाय भाव माझं दाखलं. जरा पुढं कुठं नाही आलो तवर इथं मसूर मध्ये आयशाला घ्यायला थांबलो. ह्यो बी रस्त्यावरच बटणं लावत आलेला वाटतं. बुट पायात घालायची असते ती आणि ह्यानं पिशवीत आणली ती. गाडीच्या पण म्हणलं पोटाला चारावं आणि आता आपल्या वाटायला लागावं. ह्याचा बी बघा स्पीडचा आकडा 100च्या वर गेल्यावर माझ्या पोटात आकडे याची वेळ आलेली. म्हणून भावाला पण नाश्ता करायला थांबव म्हणलं. भावाचं पण काम अंबानीच्या वरचं हुदे म्हणला खर्च इथंच थांबायचं. आणि 1 तास मेनू कार्ड वाचून झाल्यावर यासनी समजलं आज तर उपास आहे ते आपलं. त्याच्या ह्यांच्यामुळेच बघा मला बी शाबू वडा खायला लागलं. मग काय जेवणाच्या बिला एवढं शाबू वड्याच बिल करून तिथनं निसाटलो. बघत बघत आलो पुण्यात आणि थांबलो नार्यात. यो काय यो शंभू याचा होता आणि त्याला आम्हाला न्यायचा होता. ह्यो बी गाडीत बसाय सोडून बाहेरनच मोठा हाणायला लागला. आणि ह्याच्या मोठ्या बाता ऐकत ऐकत आम्ही बोगदा पण वालांडला. बाकीचं लागतंय आता पुढच्या व्लॉग मध्ये दावायला.